सिंधूला मनवण्यासाठी दहेगावला आलेला असतो. सिंधूला म्हणत असतो की सिंधू, माझी खूप मोठी चूक झाली, प्लीज तू माझ्यासोबत घरी चल, कारण एक बाप म्हणून मी तुझ्यापुढे हात जोडतो. बाकी आपल्यामध्ये कोणतंही नातं जरी तू मानत नसली तरी सुद्धा, पण प्लीज माझी खूप मोठी चूक झाली, तू घरी चल. सिंधू म्हणत असते की राघव सर, पैशांचा माज असेल फक्त तुम्हाला, मला पैशाची थोडीशी सुद्धा किंमत नाही. एक डॉक्टरीचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या अप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी डॉक्टर बनले आणि तुम्ही मला डॉक्टर होण्यासाठी जी मदत केली त्याचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. त्यामुळे सिंधू ही विनायकच्या उपचारासाठी राघवबरोबर परत आपल्या रत्नपारखी कुटुंबात आलेली असते. आणि तेथे आल्यानंतर सर्वांना मात्र हा प्रश्न पडलेला असतो की सावी ही कुणाची मुलगी असेल. राघव सुद्धा विचार करत असतो की सावी कुणाची मुलगी असेल. तेव्हा मात्र मंगेशने राघवला, जेव्हा राघव हा रत्नपारखी कुटुंबात येतो तेव्हा मंगेशला ह्या सत्याचा जाब राघवने विचारलेला असतो. तेव्हा राघव हा मंगेशला म्हणत असतो की प्लीज काही कर, पण मला सावी ही तुझीच मुलगी आहे ना, आणि सिंधूने तुझ्याबरोबर लग्न केले की काय, असे तो मंगेशची गचंडी धरून मंगेशला विचारत असतो. मात्र मंगेशला सुद्धा मनातून खूप इच्छा असते की राघवने सिंधूचा स्वीकार करावा, सावीचा स्वीकार करावा, परंतु राघवच्या अशा वागण्याने मंगेशला सुद्धा टेन्शन आलेले असते की राघवची सिंधूवर किती प्रेम आहे हे तर दिसून येते, परंतु राघव सिंधूबरोबर का असे वागतो याचे कारण का समजत नाही. तेव्हा मंगेश म्हणतो की आज आता या सत्याचा उलगडा व्हायलाच हवा की सावी ही तुझीच मुलगी आहे राघव. तेव्हा मात्र राघवच्या पायाखालची जमीन हादरते. राघव म्हणतो की मंगेश, तू खोटं बोलतो, सावी ही माझी मुलगी असू शकत नाही, कारण डॉक्टरांनी सिंधूला आई न होण्याचे एक खूप मोठे भयानक सत्य सांगितले होते, त्यामुळे सिंधू आई झालीस कशी. तेव्हा मात्र सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू लगेच म्हणत असते की माझ्या चरित्रावर संशय घेण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही, आणि जेव्हा मी विनायकच्या उपचारासाठी या घरामध्ये येईन असे सांगितले होते तेव्हा मी तुम्हाला काय हे सांगितले होते, कोणती अट घातली होती की माझ्या म्हणजे माझ्या कुटुंबित जे काही आत्ताचे माझे जीवन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणतीही दखल दिली जाणार नाही, आणि तो हक्क आता तुम्हाला राहिलेला नाही, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली. त्यामुळे प्लीज माझ्या खाजगी बाबतीत तुम्ही नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा सिंधूच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असते. सिंधू राघवला बोलता बोलता म्हणत असते की राघव सर, ज्या दिवशी मी घर सोडले त्या दिवशी घर सोडण्याचे कारण सुद्धा तुम्हीच होतात. त्या दिवशी जर तुम्ही मधुताईंना सोडवण्यासाठी ते गेले नसते तर मी माझ्या मुलाला घेऊन या घरातून निघून सुद्धा गेले नसते. त्यावेळी जर माझ्या ऐकले असते तर आज आपला मुलगा आपल्यासोबत असतात, पण तुमच्या एका चुकीमुळे हे सर्व झाले. त्यामुळे मला आता सावीच्या भविष्यावर तुमची कोणतीही सावली पडून द्यायची नाही. आणि ज्यावेळी मी या घरातून गेले तर जाता जाता माझा एक खूप मोठा असा अपघात झाला, बस अपघात, आणि त्या अपघातामध्ये अंकुरला शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या अंकुरचा काही तपास लागला नाही. मी खूप रडत होते, वनवन भटकत होते, आणि डॉक्टरांनी मला उपचारासाठी आतमध्ये नेले. माझ्यावर उपचार चालू असताना मी शुद्धीवर आले, परंतु जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला समजले की माझा मुलगा या अपघातामध्ये गेलेला आहे, आणि तो धक्का मला अजिबात सहन झाला नाही. परंतु डॉक्टरांनी शुद्धीवर आल्यानंतर मला एकीकडे दुःखाची बातमी दिली आणि एकीकडे आनंदाची सुद्धा बातमी. देवाचे आभार, म्हणजे देवाला मी माझ्या नशिबाशी असा खेळ का खेळलास याचा सुद्धा जाब मला विचारण्यासाठी कोणताही हक्क राहिलेला नव्हता, कारण त्याच वेळीस डॉक्टरांनी मला सांगितले की तुमचे बाळ तुमच्या पोटात आहे, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात. जेव्हा डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर मला हे सत्य समजले, माझा स्वतःवरचा विश्वास उडाला, आणि हा चमत्कार आहे. म्हणून मी देवाला म्हटले की देवा, असा खेळ का खेळतोस माझ्याकडे. एकीकडे माझे बाळ हिरावून घेतले आणि दुसरीकडे मला माझ्या पोटामध्ये नवीन म्हणजे प्रेग्नन्सीचे तू सत्य मला सांगितले. नेमकं हाय काय नियतीचा खेळ असेल. तेव्हा मी त्याच दिवशी ठरवले होते की माझा जे मुलगा किंवा मुलगी होईल
त्यावर मी रत्नपारखी कुटुंबाची सावलीसुद्धा पडून देणार नाही, कारण आज त्याच रत्नपारखी कुटुंबाने माझे न ऐकल्यामुळे माझ्यावर ही अशी वेळ आली होती. म्हणून मी त्याच दिवशी ठरवले होते की सावीला खूप दूर घेऊन जायचे आणि जेव्हा तिचा जन्म झाला त्याच दिवशी मी सावीला तिच्या आईचे प्रेम आणि बापाचे प्रेम दोन्ही देण्याचे ठरवले. मी तेव्हा सावीचा जन्म झाल्यानंतर तिला कोणतेही सत्य सांगायचे नाही आणि रत्नपारखी कुटुंबातून लांब ठेवून इकडे तिला चांगले असे संस्कार देऊन तिचं भविष्य घडवायचे हे मी ठरवले होते. परंतु नियतीचा सुद्धा काय खेळ असतो तेच कळत नाही. योगायोगे विनायक आमच्या नशिबात आला, म्हणजे आमची भेट झाली. सावीची त्याची घट्ट मैत्रीसुद्धा जमली आणि आज चक्क माझ्यामुळे विनायकच्या पायाला सुद्धा हा त्रास त्याचा कमी झाला. नाहीतर मी रत्नपारखी कुटुंबात येण्यासाठी कधीही तयार नव्हते. तेव्हा मात्र राघवला खूप वाईट वाटते. राघव म्हणतो की सिंधू असे का बोलत असेल? इतक्या दिवस मी तिची आनंदाने वाट बघितली आणि शेवटी ती का अशी वागत असेल तेच मला समजत नाही. तेव्हा सावीचे सत्य ऐकल्यानंतर राघवला तर सिंधूचा राग सुद्धा आलेला असतो आणि एकीकडे त्याला सावी त्याची मुलगी आहे हे सत्य समजलेले असते. तेव्हा मात्र राघवला खूप आनंद झालेला असतो की सावी त्याची मुलगी आहे आणि सावी ही आपली मुलगी असल्यामुळे सिंधूने आपल्याला कोणताही हक्क दिला नाही, म्हणजे तिने आत्तापर्यंत कळवले सुद्धा नाही की सावी त्याची मुलगी आहे आणि आपल्याला एक गोंडस मुलगी सुद्धा झाली. त्यामुळे त्याला आणखीनच सिंधूचा राग येतो आणि तो लगेच सावीवर हक्क घेण्याचा प्रयत्न करतो. सिंधूला म्हणत असतो की आत्तापर्यंत तू सावीला बापाचे प्रेम मिळवून दिले नाही, पण मी आता सावीला सर्व काही खरे सांगणार आणि तुला आता सावीवर कोणताही हक्क मी ठेवणार नाही, कारण राघवच्या डोक्यामध्ये राग शिरलेला असतो आणि त्या हक्कासाठी तो सिंधूला जेलमध्ये सुद्धा पाठवतो. तशी त्याने कडक कारवाई सुद्धा केलेली असते. मात्र आपली धाडसी सिंधू काही कमी नसते. तिला सुद्धा खूप राग येतो आणि ती राघवने जेलमध्ये पाठवलेल्या सिंधूला ती जेलमधून सुद्धा स्वतःची सुटका एका दुर्गा अवताराने करून घेते आणि लगेच ती इकडे रत्नपारखी कुटुंबात आलेली असते आणि राघवला म्हणत असते की राघव, तुम्ही जे काही वागलात ना ते खरंच मला आवडलेले नाही. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही, कारण एका मुलीला तिच्या आईपासून वेगळं करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. तेव्हा आता जेलमधून सिंधू आपली कशी सुटली असणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि राघव सिंधूला परत या सत्याने राघव सिंधूची आपली कशी माफी मागतो आणि त्याला स्वतःच्या वागण्याचा सुद्धा किती पश्चाताप होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.